जरा डिक्लेयर रीजन क्या है और इस टूर्नामेंट के नियम। थॉमस टाइस और एक बेहतरीन खिलाड़ी दूसरी तरफ से एक आणखीन महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे ते मैदानातले खेळाडूच या ठिकाणी इशारा करू शकतात किंवा कॉल करू शकतात, अंपायरकडे इशारा करू शकतात. जर डगआउट मधनं तसा इशारा किंवा आवाज झाला तर तो रिव्ह्यू तिथे दिला जाणार नाही. थोडंसं या ठिकाणी काळजी घ्या. व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि काही मर्यादित सेकंद देखील त्यासाठी दिले जातात. प्रशांत शेठ भटतरे यांची टीम मैदानावरती आहे. तो सभी दर्शकों का स्वागत है पृथ्वीराज चषक 2025 के दोपहर के सत्र में 2:27 का समय. अभी फिलहाल चौथा मुकाबला इस प्रतियोगिता में सोहेल 11 नांदेड़ टीम ने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया. दूसरे मुकाबले में प्रहार 11 पुणे ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया है. तीसरे मुकाबले में हमरा मृत्युंजय पुणे टीम ने लाजवाब प्रदर्शन किया है. मंगलमूर्ति 11 पिंपरी पुणे और प्रशांत शेठ पटतरे श्रीराम रायगढ़, ये दो टीमें बीच मैदान पर हैं. बळेसगाव तालुका खटाव से आदरणीय प्रशांत शेठ पटतरे उर्फ बाबू शेठ यांची टीम आपण या ठिकाणी रायगडची पाहतोय. फक्त जास्त वेळ घेऊ नका, काउंटडाऊन करतो मी. आता मॅच सुरू करायचंय, सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. अजून 27 झालेली आहेत. शेवटी काय होतं बघा, संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळून मग 2 किंवा 3 षटकांचे सामने खेळणं तितकंसं तुमच्यासाठी पण चांगलं नाहीये आणि इथे या स्पर्धेसाठी देखील चांगलं नाहीये. इतकी मेहनत दिवसभर करायची आणि त्यानंतर मग शेवटच्या सत्रामध्ये संघर्ष करायचा. पुरेसा वेळ, पुरेशी षटकं तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी आत्ता वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचा इष्ट खेळाडू कंपल्सरी असेल. मंगलमूर्ती 11 पिंपरी राहुल गुंजाल अपने बोरिंग माप में तैयार. शाहिद ऑन स्ट्राइक. पावर प्ले के स्पेशलिस्ट खिलाड़ी है. इस बार बहुत ही बेहतरीन से बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन की तरफ फेल दिया है और आउटफील्ड थोड़ा सा धीमा, इसीलिए गेंद रुक गई है. 2 रन लेने का मौका बल्लेबाज शाहिद शेख के लिए. इस 2 रनों के साथ शाहिद शेख का खाता खुलता हुआ. स्कोर 2 पर नन. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळते. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. शाहिद पॉवर प्लेचा किंग देखील त्यांना म्हटलं जातं आणि जोडीला थॉमस. 2 मोठी नावं भारतीय क्रिकेटमधील आहे, परंतु दुसऱ्या बाजूला राहुल गुंजाळ हे सुद्धा एक उत्तम गोलंदाज आहेत. बढ़िया लाइन, बल्ले का अनुरे किनारा लगा था, विकेट कीपर ने कैच छोड़ा है. संगम सब ने बिल्कुल क्या बल्ला लगा, बल्ला बिल्कुल इस वक्त नहीं लगा है, अंपायर का कहना है. तो गेंद जो बिल्कुल बल्ले के लगा, इसके बाद में टप्पा खाने के बाद चली गई है. ओके सादिक. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात करें तो ये पहले ओवर का खेल है. पावर प्ले ऑन. बढ़िया लाइन, गुंजाल बढ़िया गेंदबाजी करे, टप्पा खाते उछालता, डायरेक्ट करने की कोशिश विकेट कीपर द्वारा. कवर करने के लिए 3 खिलाड़ी और शायद रन देना चाह रहे. थॉमस ने मना किया. इस सिंगल के साथ स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी राहुल गुंजाळ यांच्याकडून झाली आहे. मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगाव या गावाला बिलॉंग करतात. अंडर आर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं आहे. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर मंगलमूर्ती संघामधून गोलंदाजी देखील तेवढी चांगली करतायत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा तुफान थॉमस डायस. लिगामेंट का जो प्रॉब्लम हुआ था उसके बाद में दोबारा इन्होंने कमबैक किया. इससे पहले लगातार अर्धशतक झेलने का कारनामा किया था थॉमस ने. फुट टॉस गेंद फिलहाल नोबल का इशारा, ये बीमर गेंद है और मिस्टर इस्ट्रा से रन संख्या बिल्कुल बढ़ने वाले. डिग्री क्षेत्र की तरफ गेंद चली गई थी. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. गरजेचं आहे. आता याचा फायदा कशा प्रकारे घेतात पाहायचं आहे. दोन्ही बाजूला आज काय झालंय, आज गोलंदाजांच्या प्रेमात खेळपट्टी पडली आहे का? कारण नॉर्मली जर पाहिलं ते फलंदाजांचं नंदनवन असतो, परंतु आज गोलंदाजांनी कदाचित अभ्यास करून आलेत. याचे युट्यूबला मॅच पाहिली आहे, कुठे बॉलिंग टाकायची आता अंदाज आहे. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये कमी धावसंख्या सुद्धा चेस नाही झाली आहे.
हवा में उड़ाए आसमान की तरफ गेंद है, दो खिलाड़ी है, मिडा नर्मिडा, ये कैच होना चाहिए। इस बार डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन जब नो बॉल होता है इसके बाद में फ्री है वो भी नहीं भूलना है। शायद 2 पर खेल रहे, थॉमस 2 पर खेल रहे हैं, स्कोर 7 बगैर किसी नुकसान के। आज की जो कहानी है ना पूरी तरह से गेंदबाजों के पेपर में रही है। रन बनाना बहुत मुश्किल हुआ है। अभी इस वक्त करंट रेटेड बहुत अच्छा 10.50 का है रायगढ़ की टीम का। फ्रंटलाइन गेंदबाज राहुल गुंजाल, इस बार क्या छूटा है, यहां आवाज आई थी, कॉम्बॉक्स में आवाज आई थी, आरिफ संगम ने क्या छोड़ा है। गेंद और बल्ले के बीच वो संगम हुआ, लेकिन बल्ले के बीचों बीच ये नहीं है। ये आसान क्या छूटा है, क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और राहुल का दिल टूटा। चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहिलं मिळते. सोपं नसतं एखाद्या बॅटरला बाद करण्यासाठीचं प्लॅनिंग असतं, संधी निर्माण करणं आणि त्यानंतर कॅच सुटणे. ही कॅच सुटली खरी, राहुलची चांगली गोलंदाजी होती आणि कुणाची सुटली आहे तर शाहिद सारख्या एका जबरदस्त टेनिस क्रिकेटचा गब्बर कॅच सुटली आहे त्यांची. हिसाब बराबर, क्या छूटा, उसके बाद में गब्बर ने कहा मेरी बारी है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. चांगला स्ट्रोक, आखूड टप्प्याचा बॉल आला यावेळेला, पुलसाठी बॅटिंगला होते आणि त्याच्यानंतर तो पुल केलाय आणि 6 धावांसाठी पाठवलं या बॉलला. आणि इकडे हे षटक पूर्णपणे बॉलिंग टीमच्या बाजूने जाणार नाही याची काळजी घेतली आहे. कॅच सुटल्यानंतर षटकार देखील खेळताना पाहायला मिळाले. एक षटक संपल्यानंतर 13 धावा दाफलकावर. पहले ओवर के बाद रायगढ़ टीम की शुरुआत तो बहुत ही बढ़िया हुई है, दोनों बल्लेबाज नॉट आउट है। थॉमस 2 पर, शाहिद एक चक्की की मदद से 8 पर। आखिर गेंद पर राहुल गुंजाल के ऊपर हमला हुआ, शॉट पे गेंद, बहुत बेहतरीन पुल शॉट बैटर शाहिद का। इज प्लेइंग ऑन 8 नाउ, स्कोर 13 पर नन. Warm welcome to all the viewers and spectators. We are watching most prestigious tournament Prithviraj Chashak 2025, sponsored by Sumesti Ice Cream and Milk Product. प्रथमेश ऑफ टाइम के थोड़ा बाहर गेंद थी, बहुत अच्छी गेंद, कवर पर खिलाड़ी है, क्लीन फील्डिंग नहीं है, 1 रन लेने का मौका और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के. गणेश शाडोळे यांनी एक काम मात्र मागील काही वर्षापासून खूप चांगले केले. नवोदित खेळाडूंना संधी पहा, नवोदित खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय प्लेयर येणार नाही. आणि गणेश शाडोळे सातत्याने काम करतायत. आज त्यांची टीम इकडे पाहायला मिळते. युवाओं को मौका मिल रहा है, सबसे बड़ी बात है. टप्पा खाते उछालता, नियंत्रण नहीं है, वाइड बर का इशारा सादिक राजापुरकर ने किया. अब जाकर स्कोर आगे बढ़ता हुआ मिस्टर रिस्टा के साथ 15 पर रन. प्रशांत शेठ, फरतरी श्रीराम, रायगढ़ की टीम इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं. मंगलमुत्ती 11 पिंपर के बाद बहुत सारे नौजवान खिलाड़ी हैं और अब 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है प्रथमेश का. शाहिद ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर स्ट्रोक सी, कड़क शॉट, सड़क पे कड़क, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, शाहिद के बल्ले से छक्का. सुटलेल्या कॅचच्या आणखी पडताळणी म्हणताना पाहायला मिळत आहेत. शाहिद या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू प्रथमेश आहेत खरे समोर, परंतु यावेळेला आपल्या लयमध्ये शाहिद येताना पाहायला मिळतात. मिड विकेटला लांब लचक फटका खेळलाय 6 धावांसाठी. बाकी का 7 मिला, उसके बाद में 2 सिक्सर. ये जले पे नमक है. कैच छूटने के बाद और डेंजर बनते हुए शाहिद शेख, बढ़िया लाइन, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं. आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी जरूर की गई थी. विकेट कीपर ने भी कहा था वेल बॉल, लेकिन अंपायर ने कहा ये वाइड बॉल है. हम स्कोर 22 रन बगैर किसी नुकसान के. प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं, थॉमस 3 पर बैटिंग कर रहे हैं, शाहिद 14 पर. यहां से पहले विकेट के लिए 22 रनों की साझेदारी. पलटॉस, इसमें थॉमस और शाहिद कमाल की बल्लेबाजी कर सकते. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, हवा के साथ साथ घटा के संग गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. शाहिदला या मैदानाचा नक्कीच अंदाज आहे. या अगोदर ते या मैदानात खेळलेत, कोणत्या दिशेने कशा प्रकारचे, अगदी आता गुडघा टेकून मात्र हा स्ट्रोक खेळलाय. आणि आवाक्यात बॉल आला की त्याचा मात्र या ठिकाणी पाठवणी मात्र षटकारामध्ये होताना पाहायला मिळते. शाहिद आता चांगलेच लयमध्ये आलेले आहेत. 3 बड़े स्ट्रोक इनके बल्ले से, बहुत ही लाजवाब पारी खेल रहे. स्कोर 28 रन बगैर किसी नुकसान के. बॉल तुम्हीच आणायचंय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉल आणायचंय. खूप लांब गेलाय शाहिद, म्हणतो मी लांब मारलाय. शाहिदच्या बाबतीत एक टॅगलाईन आहे, घुटना टेक और सिक्सर देख. शाहिद शेख और सिक्सर देख. बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे अपनी टीम के लिए.
स्कोर 28 बगैर किसी नुकसान के ऊपर दूसरा प्रगति पर है। प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं। पृथ्वीराज चषक 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट .in पर। दोपहर का 2:36 का समय और दो बड़ी टीमें मैदान के अंदर, गणेश शेठ अडौले और एक तरफ प्रशांत शेठ पड़तरे। श्रीराम रायगढ़ बना मंगलमूर्ति 11 पिंपरी पुणे। गेंदबाजी करे प्रथमेश, नौजवान खिलाड़ी है, बहुत बड़ा अवसर है इनके लिए, प्रोफेशनल क्रिकेट खेलने का मौका। हवा में गेंद, इस बार अच्छी गेंद थी, वैसे खेलना चाहते थे, उनका जो फेवरेट पसंदीदा स्ट्रोक है मिड विकेट की तरफ स्ट्रोक करना चाहते थे, लेकिन देखा कि गेंद ज्यादा आगे, इसीलिए सीधे बल्ले से गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया था। प्रथमेश अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। ऑफसेट पर पॉइंट, 2 पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक कवर पॉइंट, एक लॉन्ग ऑफ। ऑफसेट पर 5 खिलाड़ी हैं। ऑफ टम्प के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर इसी के साथ अब आगे बढ़ता हुआ, रन संख्या 30 रन बगैर किसी नुकसान के। प्रशांत शेठ पड़तरी, श्रीराम रायगढ़ बनाम मंगलमूर्ति 11 पिंपरी के बीच आज के दिन का ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है। सूरज पवार पहुंच चुके हैं, पोलार्ड के नाम से जाने जाते हैं। ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी, थॉमस ज्यादा नहीं समझ पाए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। आरिफ विकेट के पीछे है। स्कोर फिलहाल अगर देखें तो रन संख्या 30 रन बगैर किसी नुकसान के। बल्लेबाज ने बिल्कुल इस पर चैलेंज किया है व्हाइट बॉल के लिए। अब देखते हैं अंपायर का क्या फैसला होगा, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला ये। डिसीजन पेंडिंग है, अब फिलहाल क्या डिसीजन होगा टीम अंपायर का। 30 रन बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर आखिरी गेंद है, रनों की रफ्तार बहुत बढ़िया, जैसे कि चंद्रकांत जी आप कह रहे थे कि रनों की रफ्तार उतनी तेज नहीं आ रही है, खास करके आज के दिन की कहानी गेंदबाजों के नाम पर रही है, लेकिन इस मैच में 15 के ऊपर का औसत है रायगढ़ टीम का। और इट्स अ फेयर डिलीवरी। ओहो, अब थॉमस की बारी है। एक तरफ कुमाई, दूसरी तरफ खाई, दोनों तरफ बराबर की पिटाई है। थॉमस के बल्लेबाजी के कहीं ने क्या, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। दोनों बल्लेबाज आक्रामक मूड पर है। इसके बाद में सोहेल 11 नांदेड़, अंबराज मृत्युंजय पुणे, प्रहार 11 पुणे, तीनों टीमों के जो कप्तान हैं, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी आइए, ड्रॉ करने जा रहे हैं। प्रहार 11 पुणे, अमरावती मृत्युंजय पुणे, सोहेल 11 नांदेड संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी ड्रॉ करण्याकरता यायचे। ये 2 बड़े खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर है, थॉमस डाइस एंड शाही शेख। 21 पर केंद्र शाही, थॉमस केंद्र 9 पर। स्कोर 36 बगैर किसी नुकसान के। गजब की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा रही है। चंद्रकांत जी हमारे साथ जुड़े हुए हैं। चंद्रकांत जी, या स्पर्धेच्या निमित्तानं मोसमामधली खरं तर महाराष्ट्रातील पुण्यातला जर विचार केला तर टेनिस बॉलची ही दुसरी स्पर्धा आहे, म्हणजे पुण्यातली पहिली झाली, त्यानंतर आता आपण इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुसरी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय। यापूर्वी दिल्लीमध्ये एक चांगली स्पर्धा झाली होती, भारतात एक मोठी स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा, आणि आज व्यावसायिक खेळाडू मैदानावरती आहेत। बदललेल्या क्रिकेट बद्दल काय सांगाल? सर, काळ बदलला आहे, क्रिकेट बदललं आहे. एक काळ असा नव्हता, कारण नॉर्मली जर पाहिलं तर 10-1 हजाराच्या स्पर्धासुद्धा मोठ्या होत होत्या. आता लाखोची उड्डाणं घेऊ लागलेले आहेत. यूट्यूब नावाचं माध्यम आलं, काळ बदलला, क्रिकेट बदललं, टी शर्ट आले, ट्रॅक आले, ट्रॉफीज आल्या, DJ आला, लाईव्ह कव्हरेज आलं, असं खूप सारं क्रिकेट आपलं बदललं आहे आणि प्रसिद्धीची माध्यमं आली. एखादा रेकॉर्ड जरी झाला तो आता काही लपून राहत नाही, काही मिनिटातच व्हायरल होतो, अख्ख्या जगभरामध्ये पोहोचत असतो. त्याच्यामुळे आपलं टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगली उड्डाणं घेऊ लागलेलं आहे. कोणाला वाटलं होतं का आपल्या टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मॅच पाहतील, ते खेळाडूंच्या काळजी घेताना पाहायला मिळतील. स्वतः अमिताभ बच्चन, आता सलमान खान आलेत, अक्षय कुमार आहेत, हे सगळे आपल्या टेनिस बॉल क्रिकेट त्यांना सुद्धा आवडलेलं आहे. हा खूप मोठा बदल आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाला आहे. नो बॉलचा इशारा. आणि पूर्वीपासूनच क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्री एक मोठं नातं राहिलेलं आहे.
फक्त ते इंटरनल लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण ते बघितलं होतं, पण आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील फिलिमिट्रीमधून या ठिकाणी त्याचं एक वेगळे ऋणानुबंध निर्माण होत आहे. ISPLच्या माध्यमातून सिलेक्टर या ठिकाणी बसलेले आहेत, ते देखील आता क्रिकेटचा हा खेळ अगदी जवळून पाहतात. धावसंख्या 37 धावफलकावरती, तिसऱ्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे आफ्रिद, आपल्या कुटुंबातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्वाचं तिसरं षटक. उलटा चेंडू इथे कबरमध्ये झेल घेणं गरजेचं होतं, ते या ठिकाणी घडलेलं नाही. सोपा झेल सुटलाय. शाहीज आज खिशात मला वाटतं ते नशिबाचं एक नाणं असेल त्याच्या खिशामध्ये, तो घेऊन फिरतो. दुसरा झेल त्याचा सुटलेला आहे. नशिबाची साथ मिळते आहे, पण कॅच घेणं गरजेचं आहे. कॅच घेणं गरजेचं आहे की ज्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. जर यष्टीरक्षक आणि बाकीचे जे खेळाडू आहेत, इतर 9-10 खेळाडू आणि 40 सारख्या खेळाडूला, काही सारख्या बॅट्समनला जर संधी मिळाली तर तो थांबणार नाहीये. धावसंख्या या एकेरीने वाढते. धावसंख्या पोहोचली 38 वरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. थॉमस जायस 9 वरती, शाहिद 22 वरती. दुपारचं सत्र 2 बाजून 42 मिनिटं झालेली आहेत. पॉइंट कबर, एक्स्ट्रा कबर, कबरचं क्षेत्र आहे ते पॉइंट 2 पॉइंट आहेत खरं तर थर्डमॅन नसल्यामुळे. धावसंख्या 38 धावफलकावरती आहे. रनसंख्या 38. थॉमस 9 पर केंद्र है, शाहिद 22 पर केंद्र है. अपनी गेंदबाजी करने के लिए तैयार. कदमों का इस्तेमाल किया, टाइमिंग प्रॉपर नहीं है. पीछे बॉर्डर पर कॉर्नर पर खिलाड़ी तैनात, बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन लेने का अवसर दोनों बैटर पे. इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 39 बगैर किसी नुकसान के. तीसरा ओव्हर प्रगती पर है. ड्रॉ साठी बघा मगातपासून या ठिकाणी आपण ड्रॉ साठी अनाउन्समेंट करतोय, परंतु आपण गांभीर्याने घेतलेलं नाहीये. त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतलाय इथे कॅमेऱ्यासमोर तो ड्रॉ करण्यात येईल या ओव्हर नंतर. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे का बघूया. चेंडू जाणार का सीमारेषा पार? नाही. थॉमस आउट. आफ्रिदला मिळालं यश. 39 धावांची भागीदारी फोडण्याचं काम आफ्रिदने केलंय. आफ्रिदने चांगली गोलंदाजी केली, दबाव निर्माण केला होता आणि कुठेतरी या ठिकाणी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थॉमस यांनी केला आणि त्या प्रयत्नात बाद झाले. पहिली ओव्हर चांगली आली, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले, परंतु जसे आफ्रिद आले त्यांनी मात्र पुन्हा एकदा या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलंय. आणि आता जर पाहिलं तर अजित मैदानाच्या आतमध्ये जे 3 संघ आहेत, सोहेल 11 नांदेड, त्यानंतर प्रहार 11 पुणे, अमरावती मृत्युंजय पुणे. आपण ड्रॉ साठी यायचे. 2 चेंडूनंतर ड्रॉ केलं जाणार आहे. ऑफ टप के बाहर एक अच्छी गेंद को खेल दिया था पॉइंट पर. अपर कट एक बहुत ही महत्वपूर्ण स्ट्रोक होता है, खास करके जब बाउंस ज्यादा है तब जाकर वो टेनिस में बहुत कारगर साबित होता है. अजीत मोहिते, मैन फ्रॉम नायगांव प्रीमियर लीग के आयोजन करता इस वक्त बीच मैदान पर है. 41 पर 1 ओवर. तीसरा प्रगति पर है. आफ्रिद के बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में. 5 गेंदों में केवल 4 रन खर्च किए हैं. अच्छा ओवर घट रहा है मंगलमूर्ति 11 पिंपरी पुणे टीम के लिए. ओ बढ़िया लाइन, गेंद बल्ले को लगी और मिडल स्टंप की तरफ आई है. तो प्लेन ऑन अजीत मोहिते. आफ्रिद को मिले सफलता. एक सफल ओवर का खेल समाप्त हुआ 42 विकेट के नुकसान पर. इस ओवर में केवल 4 रन. जबरदस्त गेंदबाजी आफ्रिद द्वारा. और अब ड्रॉ की तरफ हम बढ़ेंगे. ड्रॉ किया जाएगा पृथ्वीराज चषक 2025 में. स्कोर 41 2 विकेट के नुकसान पर. 41 पर 2. सोहेल 11 नांदेड, अमरावती मृत्युंजय पुणे, प्रहार 11 पुणे. आणि आता जो सामना सुरू आहे या दोन्ही संघांचा एक प्रतिनिधी
5व्या मॅच साठी ड्रॉ केला जातोय. 5वा 6वा मॅच अतिशय महत्वाचा असेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी रविराजकडनं. पहिला चेंडू योग्य टप्प्यावर टाकलाय. लॉंगर मध्ये ड्राईव्ह केला बॅट्समन शाहिदनं. 23 वरती पोहोचलाय शाहिद. 12 चेंडू मध्ये आता एकीने खरं तर 24 वरती पोहोचलाय. धावसंख्या 42 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती आहे. शॉर्ट पिच गेंद, बाउंसर डालने की कोशिश, वाइड बॉल का इशारा. पटवी गेंद थी लेकिन कंट्रोल नहीं था गेंदबाज रविराज का. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. रन संख्या 43 पर 2. बेहतरीन गेंदबाजी रविराज द्वारा. चांगली कामगिरी. युवा खेळाडू आहे, पुण्यामध्ये स्थायिक आहेत, मूळचे जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे आहेत आणि क्रिकेटचं बाळकडू अगदी घरातूनच घेतलंय. त्यांचे वडील देखील एक चांगले क्रिकेटपटू होते. आज रविराज गायकवाड. टाइमिंग बहुत ही जबरदस्त है. पीछे बॉर्डर पर खिलाड़ी क्या गेंद को रोक पाएंगे? गेंद को इस बार रोकने का प्रयास कामयाबी नहीं मिली है और गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. उजेर आए हैं, छोटे कद के खिलाड़ी हैं लेकिन कमाल की बल्लेबाजी करते हैं. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी में इन्होंने जो गजब की पारी खेली थी और बल्लेबाजी की थी, बहुत सारे इनाम इनको मिले थे. कद छोटा लेकिन कहानी बड़ी है. बऱ्याच वेळेला छोट्या उंचीची चेष्टा पण केली जाते. अशी काही महारथी आहेत. पण याच्याकडे पहा, फटका चांगला आहे. छोटा तीर वार करे गंभीर. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. सूरज, एक मला माहिती आहे, हे अनुभव आम्ही घेतलेले आहेत, परंतु मैदानावरती उजेर बघा. छोटी उंची आहे, कामगिरी मोठी आहे. काही फरक पडत नाही. उंची छोटी असले म्हणून तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा आहे. मग तो बॅटने असू देत नाही तर माईकने असू देत. जबरदस्त. सचिन तेंडुलकर यांची उंची कुठे मोठी होती, पण क्रिकेटचा देव आहे. या क्रिकेटने सर्वांना बरंच काही दिलंय. काही चांगल्या आणि वाईट गोष्टी पण या क्रिकेटमध्ये पण आहेत. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. आपट बार टाकलाय रविराजनं. 9 बॉलचा इशारा. आता उंची कमी असल्याचा फायदा झाला उजेरला. इथे रिव्ह्यू घेतला गेला, गोलंदाजाकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे आणि 1/4 ओव्हरचा इशारा. या सगळ्या गोष्टी खूप चांगली अंपायरिंग जेपी पॅनलकडनं केली जाते. गेले 7 दिवस आणि 8वा दिवस आहे. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथा षटकातला खेळ मैदानावरती. शाहिद 24 वरती घेतोय. त्याचबरोबर उजेर एक महत्वाची इनिंग साकारत असताना 10 वरती. रविराजचं हे षटक आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. सोहेल सय्यद यांचा संघ सोहेल 11 नांदेड आणि अमराज मृत्युंजय पुणे. आपण टॉससाठी घ्यायचंय. पुणे संघाचा कॅप्टन अमराज मृत्युंजय कॅप्टन आणि सोहेल 11 नांदेड. प्रहार 11 पुणे आपला सामना मॅच क्रमांक 6 असेल. प्रशांत पडतडे श्रीराम रायगड आणि मंगलमूर्ती 11 पिंपरी या 2 संघादरम्यानचा जो विजेता असेल तो तुमच्या विरुद्ध खेळणारा आहे. 53 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डिसिजन पेंडिंग. नांदेड संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. अमराज मृत्युंजय पुणे टॉस साठी या. इट्स अ नो बॉल. तो फिलहाल इस मुकाबले में पिंपरी पुणे टीम की तरफ से रिव्यू लिया गया था. वो आपका रिव्यू सक्सेसफुल नहीं हुआ. 54 विकेट के नुकसान पर. ओवर चौथा प्रगति पर है. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग. उजेर ऑन स्ट्राइक. हवा में गेंद को दिया लॉन्ग ऑफ पर. खिलाड़ी गेंद के नीचे. ये कैच होना चाहिए. गेंद के नीचे खिलाड़ी. नो बॉल है. ये भी आपको नहीं भूलना है. बेहतरीन बल्लेबाजी, क्लास दिखाते उजेर.
लाजवाब प्रदर्शन अभी तक रहा है और स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है, आखिरी गेंद शेष है। बहुत क्रुशियल मुकाबला ये दोनों टीमों के लिए। इस ओवर में 5 गेंदों में 15 रन खर्च किए रविराज ने। शुरुआत अच्छी की थी लेकिन बीच में वो चौका छक्का आया ना, उसके बाद में पलटवार किया गया हुजैर द्वारा। बेहतरीन टाइमिंग, गैप ढूंढा, पीछे कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। हुजैर अपने पास रखेंगे स्ट्राइक। 4 ओवर 57, 2 विकेट के नुकसान पर रायगढ़ की टीम पहले बल्लेबाजी करती हुई। 16 धावा याही षटकात खर्च करण्यात आल्या। 4 ओव्हरनंतर 57, आफ्रिदने 1 षटक लाजबाब टाकलाय, अजूनही 1 षटक बाकी आहे। शाहिदचे कॅच सुटणं आणि त्याच्यानंतर शाहिदची बॅटिंग हे सुद्धा चर्चेचा विषय राहिला। छोटासा हुजैर आलाय आणि त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे, परंतु शेवटची 1 ओव्हर आहे आणि कुठेतरी या ठिकाणी मंगलमूर्ती टीम म्हणत असेल की 70च्या आतमध्ये कंट्रोल झाला पाहिजे आणि टीम दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड म्हणत असेल कुठेतरी 70च्या वर जाऊयात। रविराज अपने बॉलिंग बार पर बिल्कुल आपने देखा, जिन्होंने 16 रन खर्च किए। अब अप्रीत को बुलाया गया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। शाहिद नॉन स्ट्राइकर एंड पर है और हुजैर स्ट्राइकर एंड पर है। फिरोज शेख को आपने देखा है प्रोफेशनल क्रिकेट में जलवा दिखाते हुए बतौर गेंदबाज, लेकिन हुजैर जो है इनके भाई है, बतौर बल्लेबाज बढ़िया प्रदर्शन इनका रहा है। अप्रीत अपने बॉलिंग माप पर तैयार। स्कोर 57, 2 विकेट के नुकसान पर। पॉइंट के ऊपर से जबरदस्त स्ट्रोक, कम से कम 2 या 3। अब देखते अंपायर का क्या फैसला, 2 रन मिलेंगे। 59, 2 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है। अप्रीत का पहला ओवर कारगर साबित हुआ है, 2 विकेट लिए और 5 रन, मतलब नबी तुली गेंदबाजी उन्होंने की है। सुपर गेंदबाज है मंगलमूर्ति 11 पिंपरी पुणे के, और मंगलमूर्ति पिंपरी ने बहुत सारे नौजवान खिलाड़ी को मौका दिया है। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा होना चाहिए था। आज विकेट कीपर के लिए अच्छा दिन नहीं रहा है। पहले आरिफ मौजूद थे, वो पॉइंट की तरफ चले गए। अब ये आसान क्या था, एक्शन रिप्ले देखे आपके स्क्रीन पर टेनिस क्रिकेट.in द्वारा। स्कोर 60, 2 विकेट के नुकसान पर। ये आसान क्या था विकेट कीपर के लिए। अफरीद बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 5वां ओवर प्रगति पर है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी। 23 रन गेंद थी, इस बार थोड़ा ऑफ टफ के बाहर वाइड यॉर्कर था। बल्लेबाज शाहिद ने इस गेंद को छोड़ दिया। 24 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया है और अफरीद क्या गेंदबाजी की है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। 9 गेंदों में 8 रन और 2 विकेट। और सामने सबसे बड़े खिलाड़ी है, पावर पे में कमाल की बल्लेबाजी करते हैं, सेठ बल्लेबाज है। 14 गेंदों में 24, मतलब स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। क्लीन बोल्ड, 100 सोनार की, 1 लोहार की, 4 खाने चित। अप्रीत ने शाहिद का विकेट लिया है, सफलता मिली है। या गोलंदाजाने खूप प्रभावित केलंय। आय थिंक ICL मध्ये देखील या खेळाडूचं सिलेक्शन झालेलं आहे। एक युवा खेळाडू आहे, आय थिंक श्रीरामपूरचा परिसरातील खेळाडू आहे। यस, आणि खूप चांगली कामगिरी करतायत। एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतात अफरीद। वाह अफरीद वाह। मैन फ्रॉम श्रीरामपुर, वैसे वो अभी चिखले में रहते हैं और स्कोर 60, 3 विकेट का नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर। अप्रीत 10 गेंदों में 8 रन 3 विकेट, क्या गेंदबाजी की है। बल्लेबाज बैटिंग करने के लिए योगेश पवार। रबर बॉल में एक ऐसा टूर्नामेंट है जिसमें इन्होंने लगातार 4 मैन ऑफ द मैच प्राप्त करने का एक बार फिर बहुत बड़ा रिकॉर्ड उनके नाम पर, और मैन ऑफ द सीरीज भी रहे थे खिलाड़ी। लीजेंड ट्रॉफी में रबर बॉल में कमाल किया था। बारिश बहुत ज्यादा थी और उस वक्त योगेश पवार ने रनों की बरसात की थी। 60 रन 3 विकेट के नुकसान पर। अप्रीत अपनी बॉलिंग माप पर तैयार है। इस ओवर में कमाल कर दिया है, गजब की गेंदबाजी। गेंदबाज अप्रीत द्वारा दबाव बनाया है बल्लेबाजों के ऊपर। क्लीन बोल्ड, क्या बल्ला लगा, अगर बल्ला लगाए तो प्लेड ऑन होंगे, बल्ला लगाए प्लेड ऑन। खराब शॉट योगेश पवार का, अप्रीत ने कमाल कर दिया।
गजब की गेंदबाजी. जरा प्रेक्षकांना विनंती आहे, शांत बसू नका. आफ्रिदची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय गोलंदाजी केले. इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, मंगलमूर्ती 11 पिंपरीकडे कोणता सुपरस्टार नाहीये आणि अशा वेळेला हे दोन महत्वाचे बळी. आफ्रिद सांगतोय की माझी एका मोठ्या मंचावरती का या ठिकाणी निवड झालेली आहे. पहा इकडे मी तर नुसते ISPL चे सिलेक्टर नाही आहेत, परंतु भारतातील मोठमोठ्या टुर्नामेंट खेळणाऱ्या टीमचे सिलेक्टर सुद्धा आहेत. त्यांची नजर या आफ्रिदवर पडल्याशिवाय राहणार नाहीये. एवढा चांगला परफॉर्मन्स केलाय. बघा, एकदा तुम्ही चांगली कामगिरी केली ना, म्हणजे आता प्रोफेशनल व्यावसायिक संघाविरुद्ध, तर तुमची किंमत वाढते आयकॉन खेळाडू म्हणून. आणि आयकॉन खेळाडू म्हणून किंमत वाढली की मग तुम्हाला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये, अखिल भारतीय स्पर्धांमध्ये संधी मिळते. आज व्यावसायिक स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्या मोसमातली एक मोठी स्पर्धा या ठिकाणी खेळताय, पश्चिम महाराष्ट्रातली, आणि मोठी या ठिकाणी कामगिरी, चमकदार कामगिरी करताय. शाहिदला आउट केलंय, योगेश पवारला आउट केलंय. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो प्रेक्षक बनलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. सुंदरी चावरीच्या बॅटमध्ये षटकार. शेवटच्या चेंडूवरती धावपलकावरती एकूण धावा आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा. काही फरक पडत नाही तुम्ही किती बॉल खेळतायत, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. सुनील चावरी शेवटच्या बॉल साठी गेले आणि षटकारच मारलाय. वाह. 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत शेटपटरे, श्रीराम रायगड. यानंतर टॉस केला जाणार आहे. सोहेल 11 नांदेड, अंबरात मृत्युंजय पुणे या दोन संघादरम्यान. लगेच टॉस करून आपण घेऊया. विजय पावले दाखल झालेत. गणेश चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा टॉस. महेश नानगुडे आणि विजय पावले दोन्ही कर्णधार इथे उपस्थित. त्याचबरोबर सिक्सर किंग गणेश चव्हाण साहेब, स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या शुभ हस्ते केला जातं टॉस. पाहूया महेश नानगुडे काय निर्णय घेतात. टॉस जिंकलेला आहे. अंबराज मृत्युंजय संघानं टॉस जिंकलाय. महेश नानगुडे अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. तो निर्णय तुम्हाला तिकडूनच घेऊन यायचं होतं. मॅच चालू करा, मॅच जास्त वेळ थांबू नका. सामन्याला सुरुवात होईल. एकूण 67 धावांचा पाठलाग करण्याकरता इथे मंगलमूर्तीचा संघ दाखल होईल. त्यांचे बॅटर दाखल होतील. मॅच रंगेल का, काय घडेल, काय बिघडेल सांगण्याकरता भारतातील टेनिस क्रिकेटचा अतिशय मधुर आवाज चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवर. धन्यवाद. आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील राष्ट्रभाषा हिंदीतील आघाडीचे समालोचक प्रशांत आदवडे सर, ज्यांना आपण भारताच्या विविध राज्यांमध्ये ऐकायला पाहायला मिळतं, ते खास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एरळवाडीमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा सर्वाधिक अनुभव ज्यांच्याकडे आहे असे चिराग मेहर सर, या दोन दिग्गजांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. आपण आहोत एरळवाडीमध्ये, सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील एरळवाडीमध्ये, ज्या ठिकाणी पृथ्वीराज चषक आपण पाहतोय. आणि या पृथ्वीराज चषकाचा एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला
प्रशांत शेठ फडतरे, श्रीराम 11 रायगड, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर यस राज सिंग कडून सुरुवात मात्र या ठिकाणी करतायत. मुंबईच्या जोगेश्वरी गोरेगाव या परिसरातून हा डावखुरी हाताचा गोलंदाज पुढे येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साहिल आणि संग्राम शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 67 वाटत असेल तरी या मैदानात आम्ही 4 ओव्हरला सुद्धा 67 होताना पाहिलंय. 5 ओव्हरची मॅच आहे. पाहूया काय होईल. मंगलमूर्ती एक नवीन संघ तयार होतोय. गणेश शेठ आढवळे यांच्या मालकीचा असणारा संघ युवा खेळाडूंना संधी देत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत शेठ फडतरे यांच्या मालकीचा श्रीराम 11 रायगड हा संघ पाहायला मिळत आहे. निलेश परदेसी आणि कंपनी आपल्याला या ठिकाणी रायगड पाहायला मिळते. तर राज सिंग बॉलिंगसाठी फलंदाजीसाठी जर पाहिलं तर संग्राम आणि संग्रामच्या जोडीला साहिल कदम. राज सिंग बॉलिंगला 67चा पाठलाग करायचा आहे. लक्ष या ठिकाणी 67चा आहे. पहिला बॉल पाठीमागे खेळलाय. पाहूया किती धावा पंच कळवतायत. 2 धावा त्या ठिकाणी असणार आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. इतिहास घडवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं आणि ज्या वेळेला तुम्ही भारतातील आघाडीच्या टीम बरोबर खेळतायत तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी वेगळेपण करून द्यावं लागणार आहे. यस स्पर्धा जर पाहिलं तर सातत्याने भारतभर होत असतात परंतु ग्रामीण भागामध्ये सातत्याने 11 वर्ष आणि ते सुद्धा 8 वेगवेगळ्या फॉर्मॅटला घेऊन होणारी एकमेव स्पर्धा आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेचं कौतुक आणि आयोजकांचं कौतुक करावंच लागणार आहे. एवढे मोठे रथी महारथी ग्रामीण संघांना संधी, नगरपालिका संघांना संधी, ओव्हर 40 संघांना संधी, त्याचबरोबर तालुका संघांना संधी, ओपन आपला हॉपची संधी, आयकॉनला संधी, अशा विविध फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतं. म्हणून हे या स्पर्धेचं वेगळेपण आहे. हो या वेळेला बॅट फिरवली आहे परंतु बॉल त्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 5 ओव्हरमध्ये 67 करायचे. विकास सरतापे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान तालुका क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. विकासजी आपलं स्वागत. या वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल फिल्डरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. वा चांगला फटका, चांगली सुरुवात. 4 लक्ष कोणतंही असो त्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. समोर संघ कोणताही असो त्याच्या विरुद्ध चांगली कामगिरी होऊ शकते. तुमच्या मनामध्ये एक इच्छा पाहिजे. प्रत्येक जण आपला बेस द्यायला चालाय. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून खेळतायत. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 67चा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात संग्रामने केली आहे. 2 धावांनी धावसंख्या 8 वर पोहोचताना पाहायला मिळते. संग्राम शिंदे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्याचे खेळाडू आहेत. जोडीला जर पाहिलं तर साहिल कदम यांना आपण पाहतोय. 67चा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे खरा. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवस देखील तेवढाच चर्चेत असणार आहे. यानंतर एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे. सोयल 11 नांदेड आणि त्याचबरोबर हमराज मृत्युंजय असा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो 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 वेगात बॉल टाकलाय. यष्टी रक्षक चांगल्या टप्प्यावर लेंथवरून बॉल हा शूट केला होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळेल. 67चा पाठलाग करायचा आहे. बॅट फिरवावी लागणार आहे. 8 धावा धावफलकावर आहे संग्राम. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु फिल्डर आले तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या 9 झालेली आहे. राज सिंग यांना बॉलिंगला आणण्याचा निर्णय योग्य होता अजित यांचा. आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 58 धावा करायच्या आहेत.
जतन ठक्कर यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील माणिकलाल पार्श्ववाडी परिसरात असणारा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. युवा गोलंदाज आहेत. स्काय रायडर तसेच जर पाहिलं तर कांधारी किंग्समध्ये देखील मागील हंगामात खेळताना पाहायला मिळाले, परंतु संग्रामला सिद्ध करावं लागेल. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. संग्राम आणि साहिल प्रयत्न करावे लागतील. पृथ्वीराज चषक पहिला बॉल फुलटॉस, त्याच्यावर प्रहार आणि पहिलाच बॉल यावर मधला सीमा रेषा पार. 4 चौकार मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. 13 रन झालेले आहेत. 67चा पाठलाग करायचा आहे. जतन ठक्कर कमबॅक करावं लागेल. संग्राम सारखे धडाकेबाज बॅटर सध्या मैदानात आहेत. यावेळेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. योगेश पवार त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल कमबॅक जतन ठक्करचं या ठिकाणी होतं. निलेश परदेशी स्वतः इन ऍक्शन मैदानात पाहायला मिळत आहेत. यस, आणि आदिल शरीफ मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. विकास पावडे देखील उपस्थित आहेत. 14 धावा धावफलकावर. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. यावेळेला खेचला. पाहुयात बॉल किती लांबवर जातोय. तिकडे आहेत राहुल जोगाडिया. भारतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक नाव राहुल, त्यांच्याच हातात कॅच. अश्विन केदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संग्राम यांचे साथ कशा प्रकारे देणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा खरा, परंतु जतन ठक्कर पहिले गोलंदाज राहिले ज्यांनी विकेट घेतली आहे. अश्विन केदार जोडीला जर पाहिलं तर संग्राम शिंदे. पृथ्वीराज चषक साताऱ्याची आणि महाराष्ट्रातील एक नामवंत आणि मानाची स्पर्धा. 8 हाफ असणारी स्पर्धा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे, परंतु याच्या जोडीला एका दुसरा प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके सुद्धा तुम्हाला मारावे लागणार आहेत. आजचा दिवस कोण जिंकणार, आज कोण बाजी मारणार याची सुद्धा चर्चा आहे. या वेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न होता हा चेंडू, परंतु इकडे जर पाहिलं तर 2 धावा पंच घोषित करतात. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते. सतरा धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. अशक्य नाहीये. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 ची आवश्यकता आहे. म्हणजे 19 मधले षटकारच मारायचे ठरले तर 7-8 मारावे लागतील बाहेर. पाहूया जतन ठक्कर. यस, समोरच्या बाजूला त्या दुकानाच्या बाजूला एक लाल रंगाची बाईक आहे, तिचा आरसा थोडासा बाजूला घ्यायचा आहे. यस, धन्यवाद. आणि इकडे डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. समीकरण बदलत आहे. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये 17 झाल्यात मंगलमूर्ती टीमच्या. अलीकडच्या कालावधीमध्ये या खटाव माणसं क्रिकेट सुद्धा बदललंय. चांगली कामगिरी करू लागलेले आहेत ते सगळे. अगदी पुण्यामध्ये जाऊन सुद्धा इकडले खेळाडू खेळू लागलेले आहेत. सर्व दूरपर्यंत क्रिकेट पोहोचलेले आहेत. गावागावात तालुक्यात असोसिएशन झालेले आहेत. त्याच्या माध्यमातून खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत. सचिन मोरे पनवेल परिसरातील एक गुणवान गोलंदाज आहेत, परंतु संग्राम आणि
अश्विन या दोघांना खेळावं लागेल. सचिन संग्राम यांच्यासाठी 50ची आवश्यकता. 18 बॉल बाकी आहेत. संग्राम स्ट्रोक खेळलाय. बॉल उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. हुजेर आले त्या ठिकाणी आणि संग्राम आउट. स्वतः संघाचे संघमालक गणेश आडवळे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. हो, पहिल्याच बॉलवर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगदी कृष्णा सातपुते यांच्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. इकडे दांडी 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 गुल विकेट. अजूनही 50ची आवश्यकता आहे. आरिफ संगम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुण्याच्या निगडीचा एक जबरदस्त खेळाडू आरिफ संगम मोटरसायकल जिंकली होती. मालिकावीर पुरस्कार संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीमध्ये जिंकला होता. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 17 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे अजूनही प्रशांत सर 50 करायचे आहेत. और संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में खास करके जब सुल्तान गेंदबाजी कर रहे थे, ये खिलाड़ी चोटिल थे और उसके बावजूद लगातार 4 बड़े स्ट्रोक आए थे संगम के बल्ले से. तो मजा आएगा. अभी भी मैच समाप्त नहीं है. अगर ये 2 ओवर तक खेलते तो मजा आएगा. हा बॉल देखील बॅट फिरवली आहे. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आपली व्यावसायिकता या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय प्रशांत शेठ फडतरे, श्रीराम 11 टीम रायगडने, मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे हा संघ सुद्धा नव्याने तयार होतोय. एक कालखंड जाऊ द्यावा लागेल. नवोदित खेळाडू या ठिकाणी त्यांना एक संधी आहे. एक थोडासा वेळ जाईल, परंतु हाही संघ येणाऱ्या कालावधीमध्ये चांगली कामगिरी करेल. इकडे मॅच मधील दबाव थोडासा वाढू लागलाय. त्याचं कारण आहे षटकार चौकारीनं बंद झाले. 13 बॉलमध्ये 49. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. यानंतर महत्वाचा सामना. कमी गतीचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. बारह गेंदों में 45 रनों की ज़रूरत है. तो यहाँ चैलेंज है बल्लेबाजों के लिए. दोनों बल्लेबाज, एक तरफ आरिफ और अश्विन भी बल्लेबाजी कर सकते हैं. काबिलियत है. जिस तरह से वो स्ट्रोक खेला गया था, थोड़ा सा आगे आके और पॉइंट के ऊपर से, यहाँ से उनका कॉन्फिडेंस बढ़ेगा. और आरिफ संगम के बल्ले के बीचों बीच अगर गेंद आएगी, संगम अच्छा होगा ना, तो ये भी बल्लेबाजी कर सकते हैं. इसी ओवर को बड़ा करना, कम से कम 20-25 रन बनाने हैं, तब जाकर मैच में कमबॅक करने का मौका मिलेगा. हो, अगदी बरोबर म्हटलं प्रशांत सर. आपण मॅच चालू ठेवण्यासाठी एक मोठी ओव्हरची आवश्यकता आहे आणि ती हीच असावी. पाहूया, राहुल जोगाडे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. राहुल मुंबईच्या चेंबूर परिसरातील गोलंदाज आहेत. लहान वयातच व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झाले, परंतु समोर आरिफ संगम. बॅट आणि बॉलचा संगम त्यांना करावा लागणार आहे. राहुल जोगाडिया. पहिलाच बॉल, टप्पा पडतोय, त्यानंतर फिरतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. इकडे जर पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 45. 11 बॉल 45. या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु पॉइंटला
सुनील चावरी होते, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे. प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस मुकाबले में गेंदबाजों द्वारा रही है। और राहुल जोगड़िया की जो गेंदें टप्पा खाने के बाद ऊंचा मिलता है, टर्न मिलता है। 10 गेंदों में 45 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। और इस मैच में मंगलबुद्धि 11 पिंपरी पुणे बैकफुट पर है। प्रशांत शेठ पड़तरे श्रीराम रायगढ़ टीम ने शिकंजा कस लिया है, दबाव बनाया है, मोमेंटम अपने पास रखा गया है। राहुल हा बॉल थोडासा पुढे केला होता. फिरोज पठाण आलेले आहेत आणि फिरोज पटेल आलेले आहेत. हा बॉल जर पाहिलं तर पायाला आदळतोय. एक धाव तिकडे कळवली जाते. 9 बॉलमध्ये 44. मॅच थोडीशी लांब गेली आहे. अश्विन आणि फिरोज यांना कामगिरी करावी लागेल. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, तुम्हाला एक नीडर खेळावं लागेल. षटकार चौकार ठोकले तर मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणार आहे. ते प्रयत्न करावे लागतील. अमराज मृत्युंजय डिसिजन सांगायचं आहे. हो, काही बॉल फिरतोय. राहुल गरगर 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 वळणारे बॉल पाहायला मिळत आहेत आणि सामना अगदी लांबवलाय. रायगड टीम चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ हाई बॉल चांगला वळलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. राहुल चांगली गोलंदाजी. सात बॉलमध्ये 44 म्हणजे आता फक्त औपचारिकता. आज झालंय तरी काय, आज गोलंदाजांचं वर्चस्व आहे. हवा वैसे अगर देखें तो राइट हैंडर बल्लेबाज के आंसर की तरफ बह रही है, लेकिन आज इस सीमेंट के विकेट पर बोलबाला अगर बात करें तो पूरी तरह से गेंदबाजों का है. आने वाला मैच बहुत इंटरेस्टिंग होगा. अमराज मृत्युंजय एक तरफ होगी और सोहेल 11 नांदेड़ यानी कि डिंगडोंग की टीम खेलेगी. तो ये सबसे बेहतरीन मुकाबला होगा आज के दिन का. वर्चस्व सध्या पळसगावचे प्रशांत शेठ फडतरे म्हणजे बाबू शेठ यांच्या टीमचं वर्चस्व सध्या तरी पाहायला मिळत आहे. राहुल गुंजाळ बॉलिंगमध्ये आले होते, चांगली कामगिरी केली होती. तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. फिरलाय बॉल आणि हाही बॉल जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय आणि इकडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 1 रन दिलेली आहे राहुल यांनी आणि 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. 44 रनची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. मेडन ओव्हर केलेली आहे राहुल यांनी. लेग बाय 4 रन होती त्यामुळे. बरोबर, यस, 2 विकेट मेडन ओव्हर. मॅच लांबलेली होती. अशा वेळेला बॅटर काही पर्याय नव्हता. राजसिंग यांच्या हातात शेवटचं षटक सोपवलं. यानंतरच्या मॅचची चाहूल आत्ताच लागली आहे. वाशिक शेख, महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बबलू पाटील, योगेश पेंडकर, एकाहून एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मजा येईल. इकडे राजसिंग फिरकी अस्त्र. एक मुंबईच्या गोरेगाव परिसरातील तर एक मुंबईच्या चेंबूर परिसरातील फिरकीपट्टू मात्र या ठिकाणी चालू ठेवले. चांगली गोलंदाजी. मॅचची केवळ आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. पुढच्या दोन्ही टीम रणनीती बनवून रेडी राहायचं आहे. अजूनही 3 मॅचेस आपल्या भेटीला येणार आहेत आणि जवळपास 3:30 वाजायला आलेले आहेत. हो, थोडासा बॉल प्रयत्न चांगला केला होता. एक कालखंड त्यांनीही गाजवलाय. एक मोठे खेळाडू राहिलेत. लेदर बॉलमधील देखील एक चांगलं नाव राहिलं आहे निलेश परदेसी. आणि टेनिस बॉल तर भारतभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी. राजसिंग, शेवटचा एक बॉल औपचारिकता. प्रशांत शेठ फडतरे उर्फ बाबू शेठ अँड कंपनी, टीम रायगड विजयाच्या उंबरठ्यावर. यावेळेला जाता जाता मंगलमूर्तीची छाप सोडली अश्विनने आणि
एक षटकार या ठिकाणी आलाय. विजय मिळवला जातो टीम रायगड. अभिनंदन. टीम मंगलमूर्ती गणेश शेठ आढवळे, विनंती असेल आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पुणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम उद्योजक गणेश शेठ आढवळे, ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे, असे गणेश शेठ आढवळे हा मात्र या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विकास सरतापे साहेब, मान तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मान खटाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास सरतापे साहेब यांच्या शुभ हस्ते गणेश शेठ आढवळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.